चलो MSc प्रीवियस ईयर क्वेश्चन्स ऑन सेमीकंडक्टर्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये कंप्लीट थेरी वी हैव डिस्कस्ड. अब शुरू करेंगे बेटा प्रीवियस ईयर क्वेश्चंस. चला त्यातला पहिला क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन. इन एक्सट्रिंसिक n टाइप सेमीकंडक्टर फ्री इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय इम्प्युरिटी एटम्स ऑक्युपाय द एनर्जी लेवल सीन. आणि चार ऑप्शन्स आहेत. सांगा आता. हा बोला. सी. का बरं? हा रिझन पाहिजे, तुक्का नाही मारायचा आपल्याला. बघा आता पहिली गोष्ट म्हणजे सेमी कंडक्टर्स किती प्रकारचे बेटा? दोन. एक इंट्रिन्सिक आणि एक एक्सट्रिन्सिक. एक्सट्रिन्सिकचा अर्थ काय बेटा? पटोडोला इम्प्युरिटी. त्यातली त्यात एन टाईप म्हणजे कोणती? ट्रायव्हॅलंट का पेंटाव्हॅलंट? पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. ठीक आहे. आता पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी टाकली एक्सट्रिन्सिक बनला. पुढे काय म्हणतात पहा, फ्री इलेक्ट्रॉन्स. आता ऑब्विसली पेंटाव्हॅलंट आहे म्हणजे मेजॉरिटी कॅरियर्स कोण झाले? इलेक्ट्रॉन्स. कोण झाले बेटा? इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय इम्प्युरिटी ऑक्युपाय एनर्जी लेवल्स. ते कोणते एनर्जी लेवल ऑक्युपाय करतील? तर पहिले म्हणतायत कंडक्शन बँड, सेकंड व्हॅलन्स बँड, नेक्स्ट बँड गॅप अँड आर क्लोज टू द कंडक्शन बँड, आणि लास्ट बँड गॅप अँड आर क्लोज टू द व्हॅलन्स बँड. आता होणार काय बेटा? कंडक्शन बँडसाठी नाव वी आर लर्निंग सेमी कंडक्टर्स, दे आर नॉट कंडक्टर्स. कंडक्टर्समध्ये काय होतं बेटा? जो व्हॅलन्स बँड आहे आणि कंडक्शन बँड आहे, खाली व्हॅलन्स बँड असतो आणि वरती कंडक्शन बँड. आणि ह्या दोघांच्या मधला जो गॅप आहे सेमी कंडक्टर्समध्ये, हा जो गॅप आहे बेटा बँड गॅप. काय बोलतो त्याला आपण? बँड गॅप. किती असतो हा बँड गॅप? लेस दॅन 1 इलेक्ट्रोव्होल्ट. किती असतो? इलेक्ट्रोव्होल्ट. ओके. आता ह्या केसमध्ये काय होईल? एन टाईपचं डोपिंग केल्यानंतर हा जो गॅप आहे हा ॲक्च्युली कमी होईल. काय होईल? हा गॅप कमी होईल. अँड दॅट्स वाय हा जो ऑप्शन आहे पहा बँड गॅप, बरं का, अँड आर क्लोज टू द कंडक्शन बँड. ॲक्च्युली काय होईल? हा गॅप मिनिमाइज होण्याचा प्रयत्न करील. बरोबर आहे का नाही? मिनिमाइज होण्याचा प्रयत्न करील आणि क्लोज टू द कंडक्शन बँड. सगळ्यांच्या लक्षात आलं का? दॅट्स वाय सी ऑप्शन इज करेक्ट. आणि कशामुळे पॉसिबल झालं? डोपिंगमुळं. हा गॅप कशामुळे कमी झाला? डोपिंगमुळं. नेक्स्ट. इन द फॉलोइंग सर्किट द रिडिंग इन द ॲमीटर इज. ॲमीटरमध्ये किती रिडिंग असेल? पाहता 5 व्होल्टची आपण बॅटरी लावली. पोटेन्शियल डिफरन्स 5 व्होल्ट आहे. आलं का लक्षात? 5 व्होल्टची बॅटरी लावली आपण. इथे काय दिसतंय सगळ्यांना? सिलिकॉन डायोड. अनलेस अँड अंटिल इट इज मेन्शन. डायोड तो दोनच प्रकारचे आहेत, एक सिलिकॉन आणि एक जर्मेनियम. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर दोघांचंही मी पोटेन्शियल ड्रॉप दिला होता तुम्हाला. आठवतंय का सगळ्यांना? हां. सिलिकॉनचा किती आहे बेटा? पटकन बोला. करेक्ट. आणि ते कसं लक्षात ठेवा बोललो होतो मी? सिलिकॉन 7. यस यस, बरोबर आहे का नाही? हे बघ, पोटेन्शियल ड्रॉप एक सिलिकॉन आहे आणि एक जर्मेनियम आहे. सिलिकॉन 7 0.7 व्होल्ट. 0.7 व्होल्ट. जर्मेनियमचं किती बेटा? हा पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे नेमकं काय आहे? डायोडचा अर्थ काय बेटा? डायोड. पी आणि एन ह्या दोन टाईपचे सेमीकंडक्टर तुम्ही अटॅच केले की तुमचा काय बनतो? डायोड. आणि हा बनला की वर्किंग करण्यासाठी तो काहीतरी व्होल्टेज खाणार ना. अरे बरोबर आहे का नाही? तुम्ही आता लेक्चरला बसले, काहीतरी खाऊन आले का नाही? मग तुम्ही खाल्ल्यामुळे तुमच्यात काय आहे? एनर्जी. तसा हा जो तुमचा डायोड आहे ते पोटेन्शियल ड्रॉप सिलिकॉन असेल नाही तर जर्मेनियम असेल, तर सिलिकॉनला किती एनर्जी द्यावं लागेल? 0.7 व्होल्ट. कशासाठी ॲक्च्युली आपण हे शिकलो होतो? ही एनर्जी कशासाठी लागते बेटा? समजा हा पी टाईप आणि हा एन टाईप. पी टाईप म्हणजे मेजॉरिटी कॅरियर्स कोण झाले? होल्स. इकडे मेजॉरिटी कॅरियर्स काय झाले? इलेक्ट्रॉन्स. आणि हिटिंग प्रोसेसने ह्या दोघांना अटॅच केल्यानंतर पुढे आपण ह्यांना बायसिंग करतो. मग ते दोन प्रकारचे आहे, फॉरवर्ड आणि रिव्हर्स. तर विषय काय चाललाय की ह्याला ॲक्टिवेट होण्यासाठी मग हा सिलिकॉन वापरा नाही तर जर्मेनियम वापरा. सिलिकॉनसाठी 0.7, जर्मेनियमसाठी 0.3. हे लक्षात ठेवा. इज दॅट ओके? ठीक. सर ते आम्हाला लक्षात आलं का बा सिलिकॉन डायोड म्हणजे किती व्होल्टेज खाईल बेटा? 0.7 व्होल्ट खाणार. 200 ओमचा रेजिस्टन्स आहे आणि ॲमीटर कशासाठी आहे? रिडिंग मेजर करण्यासाठी. बरोबर आहे. आता मला सांगा ओहम काकांचा लॉ सगळ्यांना माहिती आहे. बोलो. V इज इक्वल टू, मग इथं जो करंट आहे I इज इक्वल टू VY. सिलिकॉन डायोड असल्यामुळे पोटेन्शियल ड्रॉप, आता हे जे तुमचं सर्किट आहे
त्या सर्किटचं जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, जी बॅटरी लावलेली आहे, तो किती वोल्ट आहे बेटा? 5. आता ह्या 5तनं हा किती खाईल? 0.7. प्लस मायनस करंट फ्लोज फ्रॉम प्लस टू मायनस, बरोबर आहे का नाही? हे बघ, करंट इथपासून इथपर्यंत चालला, काही एनर्जी कोणी खाल्ली का? का? नुसती वायर आहे. इथं कोणी एनर्जी खाल्ली का? नाही, नुसती वायर आहे. इथं आला, आता काय झालं बेटा? प्लसला प्लस आणि मायनसला, सगळ्यांना माहिती आहे ना, हा जो तुमचा पी एन जंक्शन डायोड आहे, हे त्याचा सिम्बॉल आहे. आणि या सिम्बॉलमध्ये अलीकडे इथं प्लस आणि इथं दिस इज ॲट हायर पोटेन्शियल आणि दिस इज ॲट लोअर पोटेन्शियल, असं असेल तर आपण म्हणतो फॉरवर्ड बायसिंग. काय म्हणतो बेटा? फॉरवर्ड बायसिंग. मग मला सांगा, इथं कोणतं बायसिंग आहे? फॉरवर्ड. मग फॉरवर्ड बायस असल्यामुळे काय होईल? करंट फ्लो होईल. पहिली गोष्ट, करंट फ्लो होईल. आणि करंट का फ्लो होईल? पोटेन्शियलमध्ये डिफरन्स असेल. आणि हा किती व्होल्टेज खाणार? 0.7. मग याच्याकडे आलंय किती? 5. त्यातलं किती खाल्लं? 0.7 खाल्लं. आणि मग उरलं किती पुढं? आता 4.3 उरलं की नाही? आणि मग 4.3 कोण खाईल? हा खाईल. अरे समजे की नाही समजे? हा जो रेजिस्टर आहे, समजे तर मिक्सर लावलेला आहे. रेजिस्टर म्हणजे काय? कोणी एनर्जी खाणारा रेजिस्टर आहे, बरोबर नाही? मिक्सर आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, एखादा अप्लायन्स आहे. याच्यापर्यंत उरलेली एनर्जी किती आहे? 4.3 वोल्ट. याने खाल्लं 0.7 वोल्ट आणि याने उरलेली खाल्ली, संपली एनर्जी, बॅटरी खतम. अरे लक्षात आलं सगळ्यांना? सो पोटेन्शियल ड्रॉप इथपर्यंत हा आला, उरलेला. मग आता व्ही अपॉन आर, तर ॲक्च्युली आपण त्याला काय लिहू बेटा? डेल्टा व्ही अपॉन आर. सगळ्यांच्या लक्षात आलं का? डेल्टा व्ही अपॉन आर. सो व्हॉट इज डेल्टा व्ही? जल्दी बोलो. 5 मधून किती सबट्रॅक्ट करा? 0. तो रेजिस्टन्स किती आहे बाळा? 200. विल बी इक्वल टू 5तून 0.7 गेले 4. खाली 200, त्याला काय लिहू बेटा आपण? 2 गुणिले 10ची पॉवर. सगळे मिली एम्पियर मध्ये आहेत, अप्लायन्स एम्पियर मध्ये येईल ना आता. विल बी इक्वल टू 2ने भाग द्या, 2 दुने 4 पॉईंट, 2 1 2 आणि 2 पंचे 10. आणि ती 10ची पॉवर खालून वर आली काय बेटा? -2. इकडे जे ऑप्शन दिसत आहेत मला सगळे 2-2 डिजिटमध्ये. मग आता एक डेसिमल प्लेस पुढे जर का मी गेलो तर त्याला काय लिहू शकतो बाळा? 21.5. नीट आहे का? कॉमन सेन्स आहे. एक डेसिमल प्लेस पुढे गेलोय म्हणजेच 10ची पॉवर मायनस करावं लागेल वरती, म्हणजे -2चे मायनस आणि उत्तर कशात आलं? परंतु 10ची पॉवर -3चा अर्थ काय झाला? मिली एम्पियर. म्हणजेच दिस इज इक्वल टू 21.5 मिली एम्पियर. एकवीस पॉईंट पाच मिली एम्पियर. सोपं आहे का नाही? लक्षात ठेवा, ज्याच्या डोक्यात नसेल त्याने. 1 एम्पियर म्हणजे 1000 मिली एम्पियर. आलंय का लक्षात? 1 एम्पियर म्हणजे 1000 मिली एम्पियर. मग 1 मिली एम्पियर म्हणजे 10ची पॉवर -3. काही कायला तेही बेसिक माहीत नसतं. सगळ्यांना क्वेश्चन कळालाय का? हा काय रिस्पॉन्स आहे? आताशी ऍक्टिव्ह झाली. यस सर. ठीक आहे. हा, गाड्यासारखं यस सर करा. हा, सेमी कंडक्टर डिव्हाइस एक्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ बॅटरी. आता नीट आहे का? ते काय म्हणतायत? सेमी कंडक्टर डिव्हाइस कनेक्ट केलं इन सिरीज. मॅटर करतंय बरं का, सिरीज का पॅरल आपण सगळं शिकलेलो आहेत. विथ बॅटरी आणि रेजिस्टर. एक बॅटरी आणि रेजिस्टर सोबत सेमी कंडक्टर डिव्हाइस जॉईन करून टाकलं. ठीक आहे. सेमी कंडक्टर डिव्हाइस म्हणजे काय? डायोड असणार आहे. आपल्याला 11वीला फक्त काय बेटा? डायोड. 12वीला गेल्यानंतर ट्रान्झिस्टर पण आहे आपल्याला. ठीक आहे. डायोड जॉईन केला. करंट ऑफ 10 मिली एम्पियर इज फाउंड टू पास थ्रू द सर्किट. सर्किटमधून किती करंट गेला? 10 मिली एम्पियर करंट पास झाला सर्किटमधून. इफ द टर्मिनल्स ऑफ एक्स आर कनेक्टेड इन द रिव्हर्स मॅनर. आता ते कसे कनेक्ट केले बेटा? रिव्हर्स मॅनरने. द करंट ड्रॉप्स टू ऑलमोस्ट 0. अगोदर करंट भेटलाय आणि पॉलॅरिटी चेंज केल्याच्या नंतर करंट नाही भेटला. अरे सेमी कंडक्टर डिव्हाइस आपल्या चॅप्टरमध्ये 11वीला फक्त कोण आहे बेटा? डायोड. अरे हे डायोडचा सिम्बॉल आहे ना. अरे बरोबर आहे का नाही? मग मला सांगा, याला जर अशा पद्धतीने पॉलॅरिटी जर का दिल्या, बरं का, समजा हा इथं रेजिस्टर आहे की नाही? बॅटरी आणि रेजिस्टर आहे का? बॅटरी आणि हा रेजिस्टन्स आर, ही बॅटरी आहे. कसा जोडला ते काय म्हणताय? 10 मिली एम्पियर गेला. आता प्लसला प्लस आणि मायनसला मायनस. म्हणजे कसं बायसिंग झालं? मोठ्याने बॉम्बला कसं झालं? हे झालं फॉरवर्ड बायसिंग.
आता फॉरवर्ड बायसिंग आहे म्हणून तर करंट चाललाय, समजे की नाही समजे. आणि किती करंट चाललाय हा 10 मिली एम्पियर. किती करंट चाललाय हा 10 मिली एम्पियर करंट चालला. का लागत आहे स्टेटमेंटचा अर्थ. आणि त्यानंतर काय म्हणतायत पॉलॅरिटी केल्या रिव्हर्स. चा अर्थ काय झाला, हा तुमचा डायोड आहे, हा तुमचा डायोड आहे. पॉलॅरिटी रिव्हर्स केल्या म्हणजे पटकन सांगा काय केलं, पटापटा बोला. ही प्लस साईड आहे डायोडची, त्याला लावलं मायनस, आणि ती मायनस साईड आहे त्याला तिकडून काय केलं प्लस. आता काय होईल, करंटच फ्लो होणार नाही. म्हणजे काय झालं बेटा रिव्हर्स बायस. आणि रिव्हर्सचा अर्थ काय असतो बेटा, करंट दाखवायचं काही कारण नाही, देर इज नो करंट. हे झालं कन्सेप्च्युअल थिंकिंग आपलं. आता पुढे ते म्हणतायत झिनर डायोड. तर 11वीला आपल्याला झिनरच्या बद्दल काही फार जास्त इन्फॉर्मेशन नाही, आपण 12वीला शिकणार आहे झिनर डायोड. झिनर हा फक्त रिव्हर्स मोडमध्ये चालतो. कुठे चालतो, फक्त रिव्हर्स. लक्षात ठेवा, पाठ करा आत्तापासूनच. झिनर डायोड हा फक्त कोणत्या मोडमध्ये चालतो बेटा, पण इकडं रिव्हर्स आहे का ओनली, नाही इकडं काय बेटा, हा अरे एकदा फॉरवर्ड आणि एकदा फॉरवर्डला 10 एम्पियर करंट केलाय, रिव्हर्सला 0, दोन्ही आहेत ना. झिनर फक्त कसा चालतो, रिव्हर्स बायसमध्ये. म्हणून तर आपल्याला 12वीला क्वेश्चन आहे परीक्षेला येणार कायम, झिनर डायोड ॲज व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून स्टॅबिलायझर म्हणून वापरतात त्याला, अलग लक्षात. चला पुढे पीएन जंक्शन डायोड. तेवढा जे सिलेबसमध्ये तेच आन्सर आहे. अरे खाली बघ ना, इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर. इंट्रिन्सिकचा अर्थ काय असतो, प्युअर. अरे इंट्रिन्सिकचा अर्थ काय असतो, आता प्युअरमध्ये कंडक्टिव्हिटी फक्त आणि फक्त कशी होते, टेम्परेचर इन्क्रीमेंटमुळं. कशामुळे होते, टेम्परेचर इन्क्रीमेंटमुळं. म्हणजे थोडक्यात फक्त फॉरवर्ड बायसिंगमध्येच चालेल हा. कधी चालेल हा, फॉरवर्ड बायसिंगमध्येच चालेल, अलग लक्षात. म्हणजे थोडक्यात हा पहिली गोष्ट म्हणजे रूम टेम्परेचरला हा कंडक्टिव्हिटी देतच नाही. अरे इंट्रिन्सिक कुठं कंडक्टिव्हिटी देतो, तो काही मेटल थोडाच आहे कंडक्टिव्हिटी द्यायला. अरे काही कळत आहे का नाही. तुम्ही जर इंट्रिन्सिक प्युअर फॉर्ममध्ये घेतला आणि त्याला पॉलॅरिटी लावल्या, तो डायरेक्ट कंडक्ट करतो का, नाही. काय इन्क्रीमेंट व्हावं लागते, टेम्परेचर. इकडं पुढचं पहा, एक्सट्रिन्सिक म्हणजे काय, इम्पियर किंवा डोप्ड. इंट्रिन्सिकचा अर्थ काय झाला, डोप्ड. मग त्याचे किती प्रकार आहेत, 2, एन टाईप आणि, आलंय का सगळ्यांच्या लक्षात. मग आपला आन्सर करेक्ट काय होतं बेटा, पीएन जंक्शन डायोड. फॉरवर्ड असेल तर करंट भेटतो, रिव्हर्स असेल तर करंट भेटत नाही. मग इतका कमी भेटतो की त्याचा काही फारसा वापर नाही. नेक्स्ट, फाइंड द मॅग्नेट ऑफ करंट इन द गिवन सर्किट. सर्किटमध्ये काय दिसतंय मला सांगा, डायोड. अरे इथं काय दिसतं बेटा तुला, परंतु त्यांनी तुला मेन्शन केलंय का सिलिकॉन आहे का जर्मेनियम आहे, नाही केला. सिलिकॉन असतं तर त्याने ती एनर्जी खाल्ली असते 0.7, जर्मेनियम असतात त्याने 0.3 खाल्ला असता. हा बोला काय झालं, अरे एक्स्ट्रीमली सॉरी, सिलिकॉन डायोड बोललेत, व्हेरी व्हेरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मला असं वाटलं इथं बॅटरीच नाव दिलंय. काय काय असं आहे का, इथं 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 पुस्तक दे पटकन इकडं माझ्याकडं फास्ट. -4 व्होल्ट सिलिकॉन नाही येतो. हे -1 व्होल्ट, हे 3 ओहम. तर इथं डायोड काय मेन्शन केलेला नाहीये, अलग लक्षात. -4 व्होल्ट आणि पलीकडं -1 व्होल्ट अशा पद्धतीने बॅटरी दिलेली आहे. आणि काय म्हणतात आपल्याला हे, फाइंड मॅग्नेट ऑफ करंट. आता पहा, ए पासून बी पर्यंत आपल्याला फाइंड करायचा करंट. आता करंट फाइंड करण्यासाठी बेटा V इज इक्वल टू IR हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. V इज इक्वल टू, करंट फाइंड करायचा आहे तर मला पाहिजे पोटेन्शियल ड्रॉप. काय पाहिजे बेटा, पोटेन्शियल ड्रॉप. आता मला सांगा, ही जी बॅटरी इथं लावलेली आहे तिचा हा मायनस टर्मिनल, आणि सगळ्यांना माहिती आहे ज्या पद्धतीने डायोड आहे त्याचा हा प्लस टर्मिनल आहे, हा मायनस टर्मिनल आहे. बॅटरीचं मायनस प्लसला लागले
मग डायोड कंडक्ट करील का? झाले शहीद. अरे डायोड कंडक्ट कधी करील? प्लसला प्लस, मायनसला मायनस. डायोड जर कंडक्टच करणार नाही तर करंटचा काही संबंध, पोटेन्शियल डिफरन्स नाही. करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट विल बी झिरो. पाहिजे झिरो ऑप्शन आहे का? यस. सगळ्यांच्या लक्षात आलंय का? ह्या सर्किटमधून करंटच फ्लो होणार नाही कारण की हा मायनस डायोडच्या प्लसला लागलाय. अरे इज दॅट ओके? करंट विल नॉट फ्लो थ्रू द सर्किट. नेक्स्ट, इन द सर्किट व्हॅल्यू ऑफ VAB नाही ते V अक्रॉस AB, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AB, ह्या A पासून ह्या B पर्यंत असं असेल. फॉरवर्ड आहे. चला 10, 20, 30 आणि 0 असे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे ना. A आणि B मधला करंट काढायचा आपल्याला. व्हॅल्यू ऑफ ओके ओके व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स काढायचा. काय काढायचा बेटा? A आणि B पॉईंट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स. आता जर आपण ऑब्झर्व केलं त्या सर्किटमध्ये नीट पहा, वरती प्लस आहे खाली मायनस आहे. बघ ही बॅटरी आहे. 12वीचा करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर तेव्हा ती मागे कशी बडबड झाली तेव्हा ते मूर्ख ते तिन्ही उठानी तर पुढे या. ते तिन्ही मूर्खांनी उठानी तर पुढे या. पहिल्या बेंचवर ते वाकून बघत आहे ते अनिकेत बजी तर पुढं. हा हे जे प्लस आहे हे जे मायनस आहे ह्या दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे. हा डिफरन्स किती बेटा? 30. आता नीट आहे का? ह्या बॅटरीच्या टर्मिनलपासून वायर पुढे निघालंय. काही ड्रॉप झाला का? नाही झाला. इथं काही ड्रॉप झाला का? नाही झाला. इथं काही ड्रॉप झाला का? होईल, कारण इथं 10 ओहमचा रेजिस्टन्स आहे. आता इथे पुढे मी आलो, मला एक पॉईंट इथं A दिसतोय, एक पॉईंट B दिसतोय. ह्या दोघांच्या मध्ये 10 आहे, बरोबर आहे का नाही? पण बाळा ह्या दोघांच्या मध्ये परत एक अजून 10 इकडं. काही नाही हे कळतच नाही. एक पॉईंट A आणि एक पॉईंट B आहे. नीट आहे का? एक पॉईंट A एक पॉईंट B आहे. A आणि B च्या मध्ये वायर आहे आणि एक रेजिस्टन्स 10 दिसतोय, बरोबर आहे? मग मला सांगा, समजा पहिला तो 10 असा दाखवला मी, तर हा एक अजून 10 आहे ना पलीकडे डायोड आहे. पटकन बोला, सगळ्यांच्या लक्षात आलंय की नाही आलं? A आणि B या दोन पॉईंटच्या मध्ये, अरे एक वरून एक खालून दाखवलं मी तुला कळण्यासाठी का हा एक जण आहे. अरे ते स्ट्रेट आणि गोल नाच काही नसतं, वायर तर वायर आहे. फक्त या दोघांच्या मध्ये हा एक 10 आहे आणि पलीकडून हा एक 10 आहे, म्हणजे दोघांमध्ये 2 आहेत. पटकन सांगते, सिरीज मध्ये आहेत का पॅरल मध्ये? करेक्ट. ते काय झाले? पॅरल मध्ये. 2 पॉईंट मध्ये पॅरल मध्ये, पॅरल मध्ये आहेत म्हणजे त्यांच्यात काय सेम आहे? पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे ना. पॅरल म्हणजे आलं का लक्षात? 2 पॉईंट मध्ये काय सेम आहे? पोटेन्शियल डिफरन्स. काय डिवाइड होईल? करंट. करंटला फाटा फुटन ना दोघांमध्ये. ठीक, हे एक आपल्या लक्षात आलं. आता VAB मला काढायचंय, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AB. तर 10 आणि 10 दोघं पॅरल मध्ये आहेत. तर तुम्हाला मी शॉर्टकट ऑलरेडी शिकवलेला आहे, बाबा कारखिले की जडीबुटी. हा 10 ओहम, हा 10 ओहम, एका सेकंदात आन्सर द्यायला पाहिजे. इफेक्टिव्ह हा दोघांमधलं AB च्या अक्रॉस R इफेक्टिव्ह सांगा मला पटकन. हा रेजिस्टन्स अक्रॉस AB किती? करेक्ट, बोला पटकन. कसा आला हा? शॉर्टकट दिलेला आहे, N इक्वल R इन पॅरल. काय दिले तुम्हाला शॉर्टकट मी? N इक्वल R इन पॅरल. आन्सर इज R बाय N. आन्सर इज R बाय N. मग R किती आहे? 10. किती जण येते? 2. मग 10/2. मग रेजिस्टन्स अक्रॉस AB आलेला आहे 5. पण आता मला सांगा V अक्रॉस AB मला काय काढा म्हणले तू क्वेश्चन मध्ये? मोठ्याने बोला. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AB. तर ओम बाबाचा लोक आहे I इंटू R. मोठ्याने बोला, I इंटू R. पण आता मला I माहिती, त्याच्यातनं जाणारा करंट मला माहिती नाही. रेजिस्टन्स अक्रॉस AB तर मला माहिती आहे, जो किती आहे बेटा? 5. ठीक आहे, ह्यो काढला आपण. पण आपल्याला काय पाहिजे? करंट किती चाललाय तो पाहिजे. कैसे निकाले? हाऊ शुड वी फाइंड द करंट? काहीला काहीच कळा ना. V इज IR. V काढायचा आहे तर I आणि R दोघं माहीत पाहिजेत ना. हे R काढला आपण आता, रेजिस्टन्स अक्रॉस AB काढला आपण, एक इकडून एक दोघांचं इक्विव्हॅलेंट. I निकला कॅन्सर. I कहाँ से निकाले? हाऊ शुड वी फाइंड I? अरे बाबा याच्यातनं I आला, अरे मग ते कुठून आला? बॅटरी आहे म्हणून तर करंट आला ना.
का करंट येडा आहे, पळत सुटतो कुठं बी. अरे इथं करंट आला, पण आला कुठून? सर्किटमधून, बॅटरीतून आला ना. कुठून आला? बॅटरीतून आला. करंट कसं दाखवतो आपण? +2 मायनस. हे काय हे असं सर्किटमध्ये या म्हणजे फाटे फुटले त्याला, काही इकडं काही इकडे गेला. समजा 10 एम्पियर करंट आहे. किती आहे? 10. इथं खाली आला, याच्या अक्रॉस 3 गेलात, खाली किती जाईन? 7. इकडून 3 आला, वरून 7 आला. 3 आणि 7 परत काय होईल? 10. परत किती आला? 10. अरे पटकन बोल, कळतंय सगळ्यांना? जेवढा निघाला तेवढाच घुसन ना सर्किटमधून करंट. करंटची व्हॅल्यू काढायचं, परत ओम चालवा लावावं लागेल ना आपल्याला, आहे का नाही? बरं, ओम चालवासाठी परत V is IR, टोटल सर्किट इन द करंट. I is equal to V by R. I in the circuit is V by R. मग आता पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सर्किट किती आहे रे बेटा? 30. किती येतो? 30. मग मला सांगा, याला मी R नाही दिला, मी दिला R इफेक्टिव्ह. काय दिला? R इफेक्टिव्ह. नीट लक्षात घ्या, एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. सर्किटमधला करंट पाहिजे की नाही आपल्याला? सर्किटमधला करंट पाहिजे तर V is IR. मग I किती आहे बेटा? V by R. अख्खं जे सर्किट आहे त्याचं जे व्होल्टेज आहे, बरोबर आहे, सर्किटला एनर्जी म्हणजे व्होल्टेज आहे, तर ते व्होल्टेज किती आहे बेटा? 30 व्होल्ट. सर्किटचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? 30 व्होल्ट. मला सांगा, दिस इज इक्वल टू V किती झाला बेटा? 30. मला कोण पाहिजे? R इफेक्टिव्ह. इफेक्टिव्ह म्हणजे काय? काय जे असतील नसतील तेवढे रेजिस्टन्सेस. मग मला सांग बेटा, ह्या A आणि B च्या मध्ये आन्सर किती आलंय? 5. ह्या दोघांचा आन्सर किती आलंय? 5. बरोबर आहे का नाही? 5 ओहम. हा, मग आता याला एक स्ट्रेट वायर कन्सिडर करा. असा निघालो मी, हा किती आहे? 10. पुढे निघालो, A आणि B च्या मध्ये किती आहे? पटपट बोल ना. 5 आहे ना. किती आहे? 5. मग तो 10 आणि 5 सिरीज मध्ये आहेत का पॅरल मध्ये? करेक्ट, सिरीज मध्ये आहेत का? अरे एका पुढे काय नाही आता, हे काय 10च्या पुढची वायर 5, 10 आणि 5 15. मग R इफेक्टिव्ह किती झाला? 15. R इफेक्टिव्ह किती झाला? 15. मी तर कुठंतरी लिहितोय बघ, R इफेक्टिव्ह किती झाला? R इफेक्टिव्ह तो 10 प्लस 5 इज इक्वल टू 15 ओम. आलंय का सगळ्यांच्या लक्षात? ठीक. मग आता करंट किती आला रे बेटा? करंट 2 एम्पियर. सर्किटमधला करंट किती आला? 2 एम्पियर. मग मला सांगा, V अक्रॉस AB साठी करंट किती होता बेटा? 2. आणि रेजिस्टन्स किती होता बेटा? 5. 5 दुने 10 व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्स ह्या AB ने किती खाल्लं? 10 व्होल्ट. अजूनही कित्येक जणांना उत्तर कळालेलं आहे, कन्सेप्ट नाही कळाली. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असते, बरोबर आहे का नाही? तुम्ही घरून येताना 2 चपात्या खाल्ल्या, खाल्ल्या ना 2 का कोणी खाल्ल्या? 8.5 चपात्या. तुम्ही 2 चपात्या खाल्ल्या, तुमची जी कॅपॅसिटी आहे एखाद्याने 3 खाल्ल्या असतील. अरे तुम्ही 3 चपात्या खाल्ल्या म्हणजे आता 3 दिवस जेवायचं नाही का? अरे तुम्ही 2-3 चपात्या खाल्ल्या म्हणजे दुपारपासून संध्याकाळपर्यंत काम झालं, बरोबर आहे की नाही? म्हणजे जेवढं खाल्लं तेवढी एनर्जी. सर्किटला एनर्जी किती आहे मोठ्या बॉम्बला? 30 व्होल्ट. मग आता 30 व्होल्ट सर्किटची एनर्जी सगळी व्हॅनिश होईल ना. एखादं लहान बाळचं खेळणं आहे, तुम्ही सेल टाका आणि चालूच ठेवा ते खेळणं. एखादं माकडे उड्या मारते, टांगटुंग टांगटुंग टांगटुंग, ते उडी मारीन मारीन 2-3 तास ते खेळणं चाललं आणि ते 2-3 तास खायला तासभर चाललं आणि फिनिश होईल. अरे बरोबर आहे का नाही? 10,000 रुपयाची सेल टाकली, ते 1.5 तासात काय होईल? फिनिश. म्हणजे सेलमधली एनर्जी खतम झाली. अरे कळतंय का तुला? मग सर्किटमध्ये जी एनर्जी आहे त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स बोलतो. तो किती आहे बेटा? 30. मग 30 एनर्जी कशी खर्च झाली इकडे बघ. इथपासून इथपर्यंत काही खर्च झाली का? पटापटा बोला. नाही का? वायर आहे ते रेजिस्टरच नाही ना, रेजिस्टर एनर्जी खातो. बरं, इथपासून इथपर्यंत कोणी खाल्ली का? नाही. निघालो इथं खाल्ली का? खाल्ली ना. 10 ओम आहे ना, 10 ओहमने काहीतरी खाल्ली, बरोबर आहे ना? काहीतरी खाल्ली. ए बेटा 10 ने काहीतरी खाल्ली. हा 10 आणि A आणि B ह्या दोघांच्या मध्ये जे आन्सर आलं ते 5 आलं. अरे इथं A आणि इथं, आता सांगा बरं मला, हा 10 ओमचा आहे आणि हा 5 ओम आहे. तुम्ही 30 व्होल्टची एनर्जी दिली सर्किटला. सर्किट मधला टोटल पोटेन्शियल डिफरन्स एवढा आहे तुमच्या. हे बघ, हे मायनस आणि हे प्लस. तुम्ही बॅटरी लावली, त्या बॅटरीचं व्होल्टेज किती आहे बेटा? 30. म्हणून तर 11वी गरजेची आहे. जे नुसते डायरेक्ट 12वी लिहिणार ते नुसते बघत राहणार. खरंय खरंय खरंय, समजून घे. हे 30 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आहे बॅटरीचा. म्हणजे आता एनर्जी 30 आहे, आखी जागी 30 खर्च व्हायला पाहिजे का नाही? परत इकडे बघ,
ह्या वायर नुसती वायर आहे म्हणजे एनर्जी खर्च झाली नाही, इथं काही खर्च झाली इथपर्यंत नाही, पण इथं काय सापडला रेजिस्टर किती 10, मग ह्या 10 काहीतरी खाईन ना, मला नाही माहिती किती खाणार पण तो खाईन. बरं परत पुढे A to B आहे, हा पण काहीतरी खाईल, अरे बरोबर आहे का नाही. हा आणि मग ही सगळी समजा 30 याने 15 खाल्ले, हा 15 खाईल. 30 याने 5 खाल्ले, हा 25 खाईल. पण प्रॅक्टिकली हा 10 ओम आहे म्हणजे हा ज्यादा खाईल, ज्यादा रेजिस्टन्स आहे ना, ज्यादा एनर्जी खाईल. कमी येतं हा कमी खाईल, राईट. पण मला सर पढा ना क्या तेव्हा त्या आदित्यन ते ज्ञानेश्वरचं काय चाललंय नेमकं, आठवण आली का काय कोणाची. हा इकडं पाय, हा 10 आहे 5 आहे, अरे जो 10 है तो ज्यादा खाईल, 5 है तो कमी खाईल. पण मैं पढ़ाना ये चाहता था कि एनर्जी विल गेट डिस्ट्रीब्युटेड इन प्रपोर्शन, ती प्रपोर्शनेट डिस्ट्रीब्यूट होईल. कशी बघ ना, मला सांगा आपलं उत्तर किती आलं बेटा, 2 गुणिले 5, याने किती खाल्लं 10 वोल्ट, मोठ्याने बोला याने किती खाल्लं 10 वोल्ट. आता जे 30 वोल्ट आहे ह्या 30 पहा बरं का, ह्या 30 ह्या 5 ओहम वाल्याने किती खाल्लंय, कुठे गेलते 10 वोल्ट, मोठ्याने बोला किती खाल्लं. मग मला सांगा ह्या 5 ओहम वाल्याने 10 वोल्ट एनर्जी खाल्ली, साई गोयकर 5 ओहम वाल्याने 10 वोल्ट खाल्ली, कुठे गेला तो साई, हा 10 वोल्ट खाल्ली, 10 ओहम वाला किती खाईन. आता बाकीचे वजन आणतील. प्रज्वल का बरं, टीचर बौखला गए हो का, हम कार खेले के चेले हैं, 30 था तो वही 10 गया तो बचा 20. अरे बरोबर नाही, 30 खाल्ले 10 मग उरले, अरे काही कळत आहे का नाही. पाय ना, जो छोटा होता त्याने छोटी एनर्जी खाल्ली, जो मोठा होता त्याने मग घरात जेवढं अप्लायन्स मोठा येते तेवढी मोठी एनर्जी खाईन, जेवढं कमी येते तेवढी कमी एनर्जी खाईन. झेपिंग का नाही झेपिंग, ठीक. तर फायनली आपला आन्सर काय होतं बेटा 10 वोल्ट. डन. चला पुढे, डायोड अँड रेजिस्टर कनेक्टेड ॲज शोन. चला, व्हिच स्टेटमेंट इज ट्रू. लावा 1 मिनट आता. हा अरे थोड़ा पट 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 दिमाग लगाइए. सर हे ही नाही तो कहां से लगाए, एक तेवढं पुढं आणून बसलंय सर तुम्ही, आपल्याला नाही सवय, लईच अनकम्फर्टेबल वाटत आहे की नाही. कारण इथं बसलं का अभ्यास करावा लागतो, नेमकं घरच्या त्यासाठी पाठीलं, घरच्याला काही कळाना ना वळाना. होय वेदांत बोला. डोकं काम दे ना, अरे लाज वाटायला. म्हणून तुम्ही कन्फ्यूज झालते होय. हा हा ऐका ना, सी मध्ये प्रॉब्लेम आहे ना फक्त. थांबा मी सांगतो. हे पहा, बोथ फॉरवर्ड बोथ रिव्हर्स, D1 इज फॉरवर्ड अँड डायोड D2 रिव्हर्स असेल. हा ब्रेकफास्टला गेलता तो, D2 नाश्ता करायला गेलता. हा डायोड D1 इज रिव्हर्स D2 फॉरवर्ड. सांगा पटकन. सी. पोर एवढे हुशार झाले. बर आता पहिले आपल्याला माहिती आहे डायोड कंडक्ट कधी करील. अरे डायोड कंडक्ट कधी करील, प्लस आणि मायनस. तुम्ही प्लस लावा म्हणजे प्लसला हाय लावा, मायनसला लो लावा, बरोबर आहे. चला इथे पहा बरं, हा D1 आहे, हे त्याचं प्लस आणि त्याचं मायनस. मग इकडे बाय, हे हायर आणि हे लोअर असलं तर काय होईल, कंडक्ट. चेक कर बरं, 0 आणि मायनस. अनिकेत आता 0 -4 कोण हाय कोण लो. -4 पहा, येड्याला कळत आहे शाण्याला कळाना. हे लो आहे आणि हे हाय, कारण 0 मोठा आहे ना -4 पेक्षा. मग D1 काय झाला, फॉरवर्ड बायस झाला. हा काय झाला बेटा, फॉरवर्ड बायस झाला. ठीक आहे. बर खाली काय परिस्थिती आहे रे, -5 आणि -3 आहे. रे आता मला सांगा इकडं ज्ञानेश्वरी, हे -5 आहे आणि -3 आहे, कोण हाय आणि कोण लो आहे.
-3 करेक्ट, व्हेरी गुड. -3 हा आहे. आणि हा काय बेटा लो. आणि डायोड नेमकं कधी कंडक्ट होतो, प्लसला प्लस पाहिजे, हाय पाहिजे होता, परंतु हा काय लो. म्हणजे हा D1 काय झाला बेटा आपलं, सॉरी D2 काय झाला रिवर्स. बहुत बढिया. हे D2 काय झाला बेटा रिवर्स. मग कोणता ऑप्शन बरोबर आहे? तुम्ही काय पुस्तकात उत्तर बघू राहिले का काय? नाही हुशार झालो सर आम्ही, तुम्ही लय भारी शिकवलाय चॅप्टर असं म्हणा मोठे रे. इन इन्सुलेटर्स हे चार पैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे? बोला पटकन. पटा पटा बोला. एवढा अवघड क्वेश्चन आहे हा. बोला. खाली काय असतो नेहमी? व्हॅलन्स बँड, वरती कंडक्शन बँड. बघा आता लक्ष दे. पहिली केस कोणाची बेटा? ही कंडक्टर्स किंवा मेटल्सची. कंडक्टर्स मध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड हे ऑलमोस्ट काय होतात? ओव्हरलॅप. काय होतात बेटा? हे ओव्हरलॅप होतात, आहे की नाही? हे कोणाची डायग्राम आहे सांगा? सेमी वाल्यांची, म्हणजे आपला चॅप्टर. आणि खाली वेदांत हे कोणाचं आहे रे? इन्सुलेटर. बर आता वाचा काय म्हणतात क्वेश्चन मध्ये. व्हॅलन्स बँड इज एम्प्टी अँड कंडक्शन बँड इज फिल्ड विथ द इलेक्ट्रॉन्स. आता नीट आहे का? व्हॅलन्स बँड हा फिल्ड विथ इलेक्ट्रॉन असतो, बरोबर आहे. परंतु ऑप्शन नंबर 1 व्हॅलन्स बँड एम्प्टी आणि कंडक्शन बँड इज फिल्ड विथ इलेक्ट्रॉन, याचा काही संबंध नाही. कंडक्शन बँड इज एम्प्टी अँड व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन. 100% बरोबर आहे हे. अलग लक्षात, बिकॉज दे डू नॉट कंडक्ट, पण व्हॅलन्स मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. सो ऑप्शन बी इज करेक्ट. अलग लक्षात. चला नेक्स्ट. व्हेन टेम्परेचर ऑफ सेमीकंडक्टर इंक्रीजेस इट्स रेजिस्टन्स अँड कंडक्टिव्हिटी. सांगा काय होतं? सेमी कंडक्टर म्हणतायत म्हणजेच प्युअर फॉर्म मध्ये येतो, त्याला काय बोलतो बेटा आपण? जल्दी बोलो. वी कॉल इट ॲज इंट्रिन्सिक. अलग लक्षात. डोप झाला तर पी टाईप किंवा एन टाईप. सांगा पटकन आता. शिकू शिकू मेलो मी, तुला लिहून दिलं होतं. टेम्परेचर इन्क्रीजेस. कंडक्टर्स मध्ये काय होतं बेटा? कंडक्टरचा तुला ग्राफ दिला होता मी. ओहोमिक कंडक्टर. हा टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स, कंडक्टिव्हिटी सेमीकंडक्टर मध्ये वाढते. अरे आलंय का लक्षात? सो टेम्परेचर वाढलं की कंडक्टिव्हिटी वाढते, कारण की हे इंट्रिन्सिक प्युअर वाले हे प्युअरली कोण? दे आर प्युअर फंक्शन ऑफ टेम्परेचर ओनली. शिकवलंय तुला हे, लक्षात ठेव. इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर हा फक्त आणि फक्त त्याला चालवण्यासाठी, तुम्ही त्याला जर का वापरायचा आहे तर त्याचा वापर तुम्हाला सर्किटमध्ये काय करायचा, तर तो फक्त आणि फक्त टेम्परेचरच्याच बेसिसवरती चालतो. कशाच्या बेसिसवर? टेम्परेचरच्याच बेसिसवरती चालतो. म्हणजे तुम्ही जर का टेम्परेचर वाढवलं तर त्याची कंडक्टिव्हिटी वाढणार. तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं तर दिस इम्प्लाइज काय वाढणार? त्याची कंडक्टिव्हिटी वाढणार. हे कोणाच्या बाबतीत चाललंय? सेमी कंडक्टर. मेटलच्या बाबतीत काय होतं? कंडक्टिव्हिटी कमी होते. कारण का? रेजिस्टन्स वाढतो. आलं का लक्षात सगळ्यांना? तुम्हाला शिकवलं होतं मी. वायर फ्री इलेक्ट्रॉन्स. काय त्यांच्याकडे? फ्री इलेक्ट्रॉन्स. तुम्ही टेम्परेचर वाढवलं त्यांच्या धपाधप धडका होतात आणि त्या कोलिजनमुळे काय वाढतं? रेजिस्टन्स. आणि तो रेजिस्टन्स वाढल्यामुळे कंडक्टिव्हिटी कमी होते. मग आता मला सांगा, टेम्परेचर वाढलंय सेमीकंडक्टरचं म्हणजेच कंडक्टिव्हिटी वाढली, म्हणजेच काय झाला? कमी झाला. रेजिस्टन्स काय झाला बेटा? कमी झाला. मग आता पहा, रेजिस्टन्स आणि कंडक्टिव्हिटी काय म्हणायला पाहिजे? डिक्रीजेस अँड
डिक्रीजेस अँड इन्क्रीजेस. चला पुढे. वेन इम्प्युरिटी आयटम्स आर ॲडेड, रेजिस्टिव्हिटी जनरली. अरे सेमी कंडक्टर प्युअर फॉर्म मध्ये कंडक्टिव्हिटी करतो का? नाही करीत. त्याला काय वाढवावं लागतं? टेम्परेचर. म्हणून आपण त्याच्यामध्ये काय टाकतो? इम्प्युरिटी. मग आता इम्प्युरिटी जर टाकली तर रेजिस्टिव्हिटी काय होईल मला सांगा? इम्प्युरिटी का टाकतो आपण? इम्प्युरिटी का टाकतो? हा, जेवण बनवताना आई भाजीमध्ये मीठ टाकते का नाही? कशासाठी? टेस्टसाठी. बरोबर आहे की नाही? अरे मग इथं सुद्धा ही इम्प्युरिटी म्हणजे काय वाढवतीये? मन टेस्ट. अरे कंडक्टिव्हिटी काय वाढवतीये? कंडक्टिव्हिटी. मग कंडक्टिव्हिटी वाढतीये म्हणजे काय कमी होतंय? रेजिस्टिव्हिटी. मग इथं पा रेजिस्टिव्हिटी जनरली, मग इम्प्युरिटी टाकल्यावर रेजिस्टिव्हिटी काय होणार? डिक्रीज होईल ना. कंडक्टिव्हिटी वाढ राहिली म्हणजे रेजिस्टिव्हिटी काय होऊ राहिली? डिक्रीज. मग आता हा ऑप्शन पहा, डिक्रीजेस. आलं का लक्षात? ते डिपेंड वगैरे काहीच नाही. इट विल व्हॉट विल हॅपन? इट विल डिक्रीज, कारण की कंडक्टिव्हिटी विल इन्क्रीज. चला नेक्स्ट. डिप्लेशन लेयर इन पी एन जंक्शन इज कॉज्ड बाय. डिप्लेशन लेयर आठवत आहे सगळ्यांना? कशामुळे होते रे ती? पहा आता आपण इकडनं पी टाईप आणला, इकडनं एन टाईप आणला. ठीक आहे ना. पी म्हणजे पॉझिटिव्ह, एन म्हणजे हा. मग पी मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोण आहेत बेटा? होल्स. आहे का नाही? पी मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोण आहेत? होल्स. एन मध्ये मेजॉरिटी कोण आहेत बेटा? चला, म्हणून तर यांना आपण पी टाईप बोलतो, त्यांना आपण एन टाईप बोलतो. एन फॉर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. झालं? ठीक आहे. आता आपण हिटिंग प्रोसेसने ह्या दोघांना अटॅच केलं. आता काय बनला? डायोड बनला. काय बनला बेटा? डायोड बनला. परंतु आपण त्याला बायसिंग केलंय का? नाही केलं. पण ती लेअर नेमकी कशी बनली मला सांगा? इथं सगळे मेजॉरिटी म्हणजे इथं मॅक्झिमम कोण आहेत बेटा? होल्स. कमॉन, कोण आहेत यांच्याकडे? यांच्याकडे मॅक्झिमम ढिगाणी होल्स पडलेत. 95% होल्स आहेत. ओके, 95% होल्स आहेत. आणि यांच्याकडे कोण आहे बेटा? यांच्याकडे कोण आहेत? इलेक्ट्रॉन्स आहेत. मी फक्त मेजॉरिटी दाखवली. कोण दाखवले बेटा? मेजॉरिटी दाखवले. आता जेव्हा तुम्ही ह्या दोघांना अटॅच करणार तेव्हा तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये काय असतं? अट्रॅक्शन. म्हणजे इकडचे होल्स त्यांच्याकडे जाणार पलीकडे, ते इलेक्ट्रॉन्स तिकडून इकडे येणार. रिकॉम्बिनेशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. काय होतं बेटा? रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. मग काय सगळेचे सगळे जिकडून तिकडून तिकडून इकडे जातात का? नाही. मग काय होतं बेटा? तिथं एका प्रकारची लेयर तयार होते. हे जे निगेटिव्ह आहेत ॲक्च्युली, इथं ॲक्च्युली एक लेयर तयार होते बरं का. बघा यांच्याकडे खूप सगळे इलेक्ट्रॉन्स इकडे होल्स आहेत. ठीक आहे ना. आता होतं काय? ह्या साईडला होल्स आहेत, हे गेले पलीकडं रिकॉम्बिनेशन. हे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे गेले अलीकडं. आलं का लक्षात? मग इथं काय तयार होतील बेटा? निगेटिव्ह आयन्स. काय तयार होतील? निगेटिव्ह आयन्स. आणि हे होल्स पलीकडे गेले. आलं का लक्षात? पॉझिटिव्ह आयन्स. मग ही तयार झाली एक डिप्लिशन लेयर. ही काय झाली बेटा? डिप्लिशन लेयर. शिकलोय की नाही आपण? हे पटकन सांगा मला. आणि ह्या लेयरचं जे पोटेन्शियल आहे यालाच आपण काय म्हणतो बेटा? जल्दी बोलो. बॅरियर पोटेन्शियल. काय म्हणतो याला आपण? बॅरियर पोटेन्शियल. बरोबर आहे की नाही? इथं एक बॅरियर पोटेन्शियल आलं, व्होल्टेज व्ही. त्या लेयरचं काय स्वतःचं जेवढं आहे तेवढं. इथून पुढं ती लेयर रिकॉम्बिनेशन होऊ देईल का? कोणाचं? मेजॉरिटी कॅरियर्स. अरे कोणते कार्यकर्ते इकडून तिकडे गेले? मेजॉरिटीवाले. तिकडून इकडे आले? मेजॉरिटीवाले. ह्या मेजॉरिटीवाल्यांना एका सर्टन लिमिटच्या पुढं ती डिप्लिशन लेयर, ती डिप्लिशन लेयर काय झाली आता? स्पीड ब्रेकर झाली दोन्ही साईडचा. काय झाली? स्पीड ब्रेकर झाली. ती काय आता इकडून तिकडे येऊ द्यायची नाही. तरी बी तुला जायचंय तर ती भिंत तोडायला तुला काय करावं लागेल? एक एक्स्ट्रा एनर्जी द्यावं लागेल, जे की सिलिकॉन असलं त्याला लागते मोठ्याने बॉम्बला 0.7, जर्मनी असेल तर 0.3 एवढं व्होल्टेज तुला द्यावं लागेल. लक्षात आलं सगळ्यांना हा खेळ काय चालला? त्या क्वेश्चनमध्ये या पटकन
तर काय म्हणतात डिप्लेशन लेअर इन पीएन जंक्शन इज कॉस्ड बाय, ही नेमकं का आली? पहिला ऑप्शन ड्रिफ्ट ऑफ द इलेक्ट्रॉन्स मुळे आली का ती? अरे ड्रिफ्ट ऑफ द इलेक्ट्रॉनचा खेळ कोणामध्ये असतो? मेटलच्या वायरमध्ये, कारण त्यांच्याकडे कोण आहेत? फ्री इलेक्ट्रॉन्स आहे. तुम्ही बटन दाबलं रपक्यान त्यांना ड्रिफ्ट भेटते, तो कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे त्याचा संबंध नाही. दुसरा मायग्रेशन ऑफ इम्प्युरिटी आयन्स. आयन्स हे झालं का ट्रान्सफर? नाही. ट्रान्सफर कोण झालेत? मेजॉरिटी कॅरियर्स. डिफ्युजन ऑफ द चार्ज कॅरियर्स. काय झाले? डिफ्युजन ऑफ चार्ज कॅरियर. इकडचे तिकडं, तिकडे तिकडं. दॅट्स वाय धिस वॉज करेक्ट. इज दॅट ओके? चला नेक्स्ट. फॉर इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर NH and Ne are number of holes per unit volume and electrons per unit volume respectively. हे आपल्याला माहिती आहे. NH आणि Ne फॉर्म्युला दिला होता तुम्हाला मी. कोणता रे? हा, Ne into NH is equal to Ni square is equal to, अरे एवढा एकच फॉर्म्युला आहे चॅप्टर मध्ये, कळलं का? Ni इंट्रिन्सिक चार्ज डेन्सिटी, Ne आणि NH काय बेटा? इलेक्ट्रॉन डेन्सिटी आणि होल डेन्सिटी. अलग लक्षात. किंवा इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन आणि होल कॉन्सन्ट्रेशन. कळतं एक सगळ्यांना? एवढा एकच फॉर्म्युला आहे ना चॅप्टर मध्ये. पुढे बरं काय म्हणतायत? फॉर इंट्रिन्सिक कोणासाठी बेटा? इंट्रिन्सिक. इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर. आता प्युअर मध्ये काय होणार? प्युअर सबस्टन्स तुमचा, समजा सिलिकॉनचा आपण एक्झाम्पल घेतलं होतं, किंवा तुम्ही जर्मेनियमचा घ्या. आणि त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे तेवढेच नंबर ऑफ होल्स असतील. अरे कॉमन सेन्स आहे ना. इलेक्ट्रॉन आणि होल्स आपण जसं एक आयसोलेटेड ॲटम कन्सिडर करतो. आयसोलेटेड ॲटम ही काय कन्सेप्ट आहे? जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आता हा इंट्रिन्सिक आहे, याच्यात काही डोपिंग झालेलं आहे का? नाही. डोपिंग म्हणजे काय? पेंटाव्हॅलेंट टाका नाही तर ट्रायव्हॅलेंट टाका. समजा तुम्ही पेंटाव्हॅलेंट टाकली तर कोणा संख्या वाढते? इलेक्ट्रॉनची. मला सांगा सेमीकंडक्टरचे दोन टाईप आहेत. पहिला आपण कोणता घेतला होता? एन टाईप. एन टाईप म्हणजे कोणती? मोठ्या बॉम्बला पेंटाव्हॅलेंट. बरोबर आहे का नाही? मग मला सांगा बालमित्रांनो, तुम्ही पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी टाकली, पेंटा म्हणजे 5, 4 जणांनी बॉन्डिंग केलं आणि एक जण उरला. बरोबर आहे का? एका केसमध्ये एक जण असे करोडो एक 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 जण आले, पण ते कोण होते? एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन्स. ते कोण होते बेटा? इलेक्ट्रॉन्स. मग मला काय म्हणायचं आहे? एन टाईप म्हणून तर हे निगेटिव्ह झाले पेंटाव्हॅलेंट. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी मच हायर दॅन नंबर ऑफ होल्स. म्हणून तर मॅजॉरिटी कोण झाले? इलेक्ट्रॉन्स. किती जणांना हे खरोखर कळतंय त्यांनी हात वर करा, फालतूचे हात नको. बहुत बढिया. बर, हा झाला एन टाईपचा विषय. मग पी टाईपचा पटकन सांगा. पी टाईप कंसात काय लिहू? बहुत बढिया, ट्रायव्हॅलेंट. बेटा ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी आपण टाकली. बरं, खाली काय लिहू याला? हा, नंबर ऑफ होल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे होलची संख्या लई जादा आहे, नंबर ऑफ. बरोबर आहे का नाही? मग हा कार्यक्रम कधी केला बेटा? डोपिंग. पटकन सांग, हा कधी आहे? बरं, क्वेश्चन मध्ये डोपिंग बोललेत का ते? पटकन सांग मला. क्वेश्चन मध्ये काय म्हणलेत? प्युअर. अरे इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर. मग प्युअर फॉर्म मध्ये काय होईल बेटा? तरी काही काही शेज झाले अजून त्यांना कळा ना. अरे इंट्रिन्सिकचा अर्थ काय आहे? प्युअर. प्युअर सबस्टन्स आहे तुमचा. इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर आहे. त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तेवढे नंबर ऑफ होल. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. एनी म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. एन म्हणजे नंबर ऑफ होल्स पर युनिट व्हॉल्यूम. ही संख्या काय असणार आहे बेटा? सेम. आलंय का लक्षात? हे जर का एन टाईप असता तर एनी लय मोठा असता, आहे का नाही? ग्रेटर. तो जर पी टाईप असता तर एन एच ग्रेटर असता. ठीक आहे, चला याच्यात कोणाला काही अडचण? नेक्स्ट, पी एन जंक्शन डायोड सांगा बरं. आता पी एन जंक्शन डायोड मध्ये ते म्हणतायत रिव्हर्स बायस करंट इज व्हेरी स्मॉल. जंक्शन डायोड, डायोडचा सिंबल सगळ्यांना माहिती आहे का नाही? हा प्लस आणि हा मायनस. पहिला रिव्हर्स बायस करंट इज व्हेरी स्मॉल. बरोबर आहे. अरे फॉरवर्ड मध्ये ज्यादा करंट भेटतो, रिव्हर्स मध्ये लय कमी भेटतो. इतका कमी का? ऑलमोस्ट झिरो. बरं, दुसरं चेक करा. कधी कधी सगळे बरोबर असतात, बरोबर आहे नाही? दुसरा बा, रिव्हर्स बायस करंट इज स्मॉल बट फॉरवर्ड करंट इज इंडिपेंडंट ऑफ बायस व्होल्टेज. असं आहे का? हे नाही. अरे तुम्ही जेवढं व्होल्टेज जाणार तेवढा करंट भेटेल तुम्हाला. म्हणजे दुसरं स्टेटमेंट रॉंग झालं. बरोबर आहे का? रिव्हर्स बायस करंट स्ट्रॉंगली डिपेंड्स अपॉन रिव्हर्स व्होल्टेज. नाही. अरे तुम्ही पोलॅरिटी चेंज करा, बात खतम.
काही समजत आहे का नाही? अरे तुम्ही प्लसला मायनस आणि मायनसला प्लस लावला, बात खतम. ते कंडक्ट करणार नाही. त्याच्यामुळं सी सुद्धा काय झाला, रॉंग. बॅटरीचं व्होल्टेज किती बी असू द्या ना, बॅटरी व्होल्टेजचा काही संबंध नाही. रिव्हर्स तुम्ही पॉलिटी केला, विषय संपला. लास्ट, फॉरवर्ड बायस करंट इज व्हेरी स्मॉल कम्पेअर टू द रिव्हर्स बायस. बरोबर आहे की नाही? म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट झाला? हे ऑप्शन करेक्ट झाला. चला नेक्स्ट. When forward bias is applied to the PN junction, what happens to the potential barrier and depletion width? सांगता यायला पाहिजे 2 सेकंदात. अरे काय दरिद्री राव, याला कशाला वेळ लागायला पाहिजे? अरे 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 पटकन बोला. हा अजून रेटा ना सर, तुम्ही नीट शिकवलंच नाही. अरे हा पी टाईप आणि हा, अरे आत्ताच पाहिलं का नाही? मध्ये काय झालं बेटा? आयन फॉर्मेशन. काय झालं बेटा? आयन फॉर्मेशन. पी वाल्यांकडे ज्यादा कोण आहेत? होल्स. हे गेले तिकडं वॅकन्सी, म्हणजे हे काय झालं? निगेटिव्ह आयन्स. यांच्याकडे कोण ज्यादा आहेत? इलेक्ट्रॉन्स. आहे का नाही? ह्या पार्ट मधले गेले पलीकडे, काय झाले? पॉझिटिव्ह आयन. हे सगळं आयन फॉर्मेशन झालं का नाही झालं? यालाच आपण काय म्हणतो? काय तयार झाली? सर लिहू लिहू मला ही गोष्ट. हा पुढं. अरे एकच कार्यक्रम 50 वेळा चालला आहे. बरं आता काय म्हणताय ते? फॉरवर्ड बायस इज अप्लाइड. काय लावलं? मोठ्याने बॉम्बला. फॉरवर्ड बायस फार गंजलेलं लोखंड नसतं का तसे तुम्ही, तुम्हाला काय मानू लागतं? बॉम्बला. मग येस सर, येस सर. हा पीएन जंक्शन आहे, याला काय लावलं? फॉरवर्ड बायस. अनुष्का, हे फॉरवर्ड बायस म्हणजे नेमकं काय? डायरेक्ट पळून जायची इच्छा होती इथून, हिमालयात जाऊन बसायची. ओरिजिनल बाबा कारखिले. श्वेता, फॉरवर्ड बायस म्हणजे नेमकं काय? हा हे बाबू काय परिस्थिती आहे. अनुष्का, फॉरवर्ड बायसच सांगता येणार मग? मी येडा आहे का काय? आदितीची तळे. प्लसला प्लस, मायनसला मायनस. याचा अर्थ ऍक्च्युली पी ला मोठ्याने बॉम्बला, पी ला हाय व्होल्टेज आणि यांना लो व्होल्टेज. हे कोणतं बायसिंग झालं? फॉरवर्ड बायसिंग. या फॉरवर्ड बायसिंगने काय होईल? अरे हे हायर आहे ना, हे प्लस प्लसला देईन ढकलून तिकडं, वा तिकडं. हे मायनस मायनसला. अरे कळालं का? समजलं का तुले? काही कळतंय का नाही? अरे मग धनाधन काय होईल? रिकॉम्बिनेशन होईल. काय होईल? रिकॉम्बिनेशन. कोणाचं? नवरदेव नवरीचं. पी आणि एन. धनाधन पोरं होतील. अरे फॉरवर्ड, फॉरवर्डचा अर्थ तसा आहे. फॉरवर्ड आता समजलं सर, आता एकदम क्लिअर कळालं सर. फॉरवर्डचा अर्थ आम्हाला लक्षात आला. यस सर. हो, फॉरवर्डचा अर्थ पोरच पोरं. ते त्यांच्यासाठी आता ते किती प्रेम आहे त्यांचं ते पाहून घेतील. पण प्लसला प्लस, मायनसला मायनस, अरेंज मॅरेज म्हणजे लिगल परवानगी. आता आलं लक्षात? हा. मग फॉरवर्ड म्हणजे त्याचा अर्थ समजून घ्या टेक्निकली. रिकॉम्बिनेशन ऑफ होल्स अँड इलेक्ट्रॉन्स. रिकॉम्बिनेशन ऑफ होल्स अँड इलेक्ट्रॉन्स. आणि मग काय होईल? फॉरवर्ड मध्ये मॅक्झिमम करंट भेटतो. आलं लक्षात? ठीक. बाय द वे इथं काय म्हणतात ते? व्हॉट हॅपन्स टू द पोटेन्शियल बॅरियर. ते जे पोटेन्शियल बॅरियर आहे त्याचं काय होईल? हा एक क्वेश्चन आहे. पुढे म्हणतायत डिप्लिशन विड्थ काय होईल? सांगा पटकन. पहिली गोष्ट म्हणजे ती विड्थ इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? काय होईल? इन्क्रीज होईल. बहुत बढिया. ती काय होईल? डिक्रीज. अरे ती रिड्यूस होईल ना आता, ती डिक्रीज होईल. तर ती डिक्रीज वाला ऑप्शन पहा. सेकंड डिक्रीज. हे दोन तर उडाले. हे बघ, हा फर्स्ट आणि लास्ट. आता राहिला विषय तुमच्या बॅरियर पोटेन्शियलचा. तर ते बॅरियर पोटेन्शियल वाढेल का कमी होईल? ते बॅरियर पोटेन्शियल कमी होईल. ते वाढेल कशाला? हे जे पोटेन्शियल आहे हे काय होईल बेटा? हे बॅरियर पोटेन्शियल हे कमी होईल. आलं का लक्षात? म्हणजे बॅरियर काय होईल? कमी. बॅरियर काय होईल बेटा? कमी. आलं का लक्षात? हे वाढेल म्हणजे डिक्रीजेस. ऑप्शन लास्ट. सगळ्याच्या लक्षात आलंय का? चला पुढचा.
इन एन टाईप सेमी कंडक्टर, सांगा पटकन आता. ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी आर डोपंट्स आणि इलेक्ट्रॉन्स आर मायनॉरिटी, असं आहे का? एन टाईप मध्ये कोणती इम्प्युरिटी टाकतो आपण? पेंटाव्हॅलेंट. मग आता पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. बाय द वे ट्रायव्हॅलेंट संबंधच नाही ॲक्च्युली. पेंटाव्हॅलेंट आर डोपंट, पेंटाव्हॅलेंट टाकतोय ना आपण. मग पहा बरं, पेंटाव्हॅलेंट डोपंट, इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी, बरोबर आहे हे? यस सर, इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा राहतात, बरोबर आहे नाही? म्हणजेच ऑप्शन सेकंड वॉज करेक्ट. चला पुढे. कन्सिडर आयडियल जंक्शन डायोड. तर बघ डायोड दिसतोय. द व्हॅल्यू ऑफ करंट फ्लोईंग थ्रू पी क्यू, आणि आपल्या इकडं 4 पण आहेच आहे, टोला मारायच नाही. आता डायोड आहे म्हणजे इकडं पाय हा प्लस आणि हा. मग आता मला रोहन सांग रे, फॉरवर्ड बायसेक रिव्हर्स आहे हा. वेदांत सांग रे, रिव्हर्स आहे का? का बरं? त्याने दिला टोला मारून, चला मिटलं. हा फॉरवर्ड आहे का रिव्हर्स आहे श्वेता? हा का बरं? काही रिझन असेल ना. किरण, अरे हा फॉरवर्ड आहे का रिव्हर्स आहे? कॉन्फिडेंटली सांगा, फॉरवर्ड आहे का? का बरं? रिद्धी, इकडं 4 आहे आणि तिकडं -6 आहे, म्हणजे 4 मोठा आहे, हाय, आणि हा लो. मग पहा बरं, प्लसला प्लस आहे यस, आणि मायनसला म्हणजे हा कसा आहे बेटा? फॉरवर्ड. म्हणजे आता करंट कंडक्ट होईल, नाही तर मग 0 झाला असता. रिझल्ट ओके, मग करंट तर कंडक्ट होईल. ठीक आहे. मग आता करंट कैसे निकाले? सो बाळा, V इज इक्वल टू आय आर. कम ऑन, V इज इक्वल टू. आता करंट कसं काढायचा? I इज इक्वल टू. आता मला हे मेन्शन केलंय का की हा सिलिकॉन आहे का जर्मेनियम आहे? नाही. जर मेन्शन केलं असतं तर मग त्याने पण एनर्जी खाल्ली असती, बरोबर नाही? ठीक आहे. चला मग पोटेन्शियल ड्रॉप. ए बेटा, पोटेन्शियल ड्रॉप नीट आहे का? कॅन एनीबडी टेल मी व्हॉट इज द पोटेन्शियल ड्रॉप हिअर? त्याच्यामुळे नेहमी इथून पुढे सवय लावा. आता लहानपणी आपण V इक्वल टू आय आर लिहायचो. आम्ही कुठं मोठे झालोय सर, आम्हाला अजून 9वी येत नाही म्हणजे आम्ही तिथंच आहेत. अरे आपण V इक्वल टू आय आर लिहायचो, पण आता सवय लावा. 12वीला चाललो आपण. डेल्टा V इक्वल टू आय आर. काय लिहायचं? डेल्टा V इक्वल टू आर, कारण तो फरक आहे. सो I इज इक्वल टू डेल्टा V आपण. सांगा पटकन आता, डेल्टा V किती इथं? तुषार, पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? अरे हा एंड जर का 4ला आहे आणि तो -6ला आहे, अरे यांच्यात फरक किती आहे? काय गोम्यावानी बघत बसले. अरे हा 0 आहे, इकडं 6 आहे, इकडं -4, यांच्यात फरक किती आहे? 6 -4. अरे किती फरक आहे? काही कळत आहे का नाही? याच्यापासून त्याच्यापर्यंत जायला 6 पर्यंत जायला तुला 10 पावर जावं लागेल ना. काही कळतंय का नाही? काही लिहू, फरक कळत नाही. फायनल मायनस इनिशियल, हे बघ 6 -4, म्हणजे फरक किती आला बेटा? ते पुढे पाहू आपण. आर किती आहे बेटा? आर 1 किलो ओहम, म्हणजेच किती? 1000 ओहम, विच इज इक्वल टू 6 -4 किती झालं रे बेटा? 10. आणि खाली किती आहे रे? 1000. हा 0 झाला कॅन्सल. 1/100 एम्पियर. एम्पियर मध्येच आहे, म्हणजे 10ची पॉवर 2 आणि वरती आल्यावर -2 एम्पियर. कळतंय की सगळ्यांना? झेपा. चला पुढे नेक्स्ट. When connectivity of semiconductor is only due to breaking of the covalent bonds, the semiconductor is called. अरे हे एक्झाम्पल पाहिलं होतं ना आपण. इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर, म्हणजे तुझं एक्झाम्पल. समजा परीक्षा आल्यावरच तू जागा होतो, आणि जरी नाही झाला तर मग आईने नाही तर पप्पानी थेट झापडल्याच्या नंतर तू अभ्यासाला बसतो. टेम्परेचर वाढल्यानंतर पप्पा नाही का गरम झाले का हाणला, त्याच्यानंतर तू अभ्यासाला बसला. त्या टाईपचा सेमीकंडक्टर म्हणजे कोणता रे? इंट्रिन्सिक. कळलं का? इंट्रिन्सिक. इंट्रिन्सिकचाच अर्थ काय बेटा? प्युअर. आणि हा कधी चालतो? ओनली टेम्परेचर इन्क्रीज. पटकन सांग, कधी चालतो बेटा हा? फक्त तुम्ही टेम्परेचर वाढवल्याच्या नंतर. मग पहा आता, वेन कोव्हॅलंट बॉन्ड्स आणि ॲक्च्युली ओनली टेम्परेचर इन्क्रीज. मग टेम्परेचर वाढल्याने काय होईल बेटा? टेम्परेचर वाढल्याच्या नंतर काय होईल? आपण पाहिलं होतं ना, हे बघ मिडलला एक सिलिकॉनचा घ्या, त्याच्या अवतीभोवती सगळे कोण आहेत? सिलिकॉन, बरोबर आहे का नाही?
हा जो तुम्ही एक सिलिकॉन कन्सिडर केला त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा 4 आणि त्याच्या अवतीभोवती जे कार्य करते हे बघ यांचे स्वतःचे 4 बरोबर आहे आउटर मोस्ट शेल मध्ये. मग प्युअर सिलिकॉनचा सबस्टन्स तुम्ही जेव्हा कन्सिडर करता तर यांच्यात गट्टबंधन होऊन जाईल ह्या दोघांमध्ये ह्या दोघांमध्ये ह्या दोघांमध्ये आणि ह्या दोघांमध्ये बरोबर आहे का नाही. मग हा झाला प्युअर सबस्टन्स. मग हे काय कंडक्टिव्हिटी करणार मग याला कंडक्टिव्हिटी इन द सेन्स काय झालं यांच्यामध्ये बॉन्डिंग झालं त्यांचं ऑक्टेट कंप्लीट झालं बरोबर आहे का नाही. मग ते ऑक्टेट तोडावं लागेल ना मग ते ऑक्टेट कसं तोडायचं त्याची आग लावून मग ते बॉन्ड तुटल बरोबर आहे की नाही. म्हणजे थोडक्यात काय ओनली टेम्परेचर इन्क्रीज आणि टेम्परेचर वाढल्यानंतर काय होईल त्यांच्यातले कोव्हॅलेंट बॉन्ड्स काय होतील बेटा त्यांच्यातले कोव्हॅलेंट बॉन्ड्स होतील ब्रेक. सो हा सगळा कार्यक्रम कोणामध्ये होतो हा इंट्रिन्सिक बिकॉज इंट्रिन्सिक आर फंक्शन ऑफ टेम्परेचर ओनली. त्यांचं नुसतं टेम्परेचर वाढवलं तर ते चालतात त्या अजिबात त्याच्याशिवाय चालत नाही त्यांचा दुसरा काही उपयोग नाही. ठीक आहे नेक्स्ट इन प्युअर सिलिकॉन Ni 10⁻16 मग फॉर्म्युला दिला होता मी सगळ्यांना कोणता रे बेटा Ne इंटू NH इज Ni स्क्वेअर एवढा एकच फॉर्म्युला आकरला आपल्याला. हा पुढे 300 केल्विनला Ni इंट्रिन्सिक कॉन्सन्ट्रेशन तेवढं दिलंय बरं का Ni. पुढे 10⁻21 ॲटम्स ऑफ फॉस्फरस आर ॲडेड पर क्युबिक मीटर 10⁻21 ॲटम्स ॲड केले. द न्यू होल कॉन्सन्ट्रेशन काढा बाळा ते काय काढा म्हणले तुला न्यू होल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय काढा होल कॉन्सन्ट्रेशन काय असतं बच्चा NH. सगळ्यांच्या लक्षात आलं का. 10⁻21 हे कोण आहे रे बेटा जल्दी बोलो ये आलंय का सगळ्यांच्या लक्षात. मग आता फॉर्म्युला तर आपल्या समोर आहे हा मला कोण पाहिजे NH अकॉर्डिंग टू फॉर्म्युला NH विल बी Ni स्क्वेअर अपॉन Ne. बेटा Ni किती दिला त्यांनी 10⁻16 सो 10⁻16 द होल स्क्वेअर डिवायडेड बाय 10⁻21 सो 10ची पॉवर झाली 32 डिवायडेड बाय 10⁻21 म्हणजेच 10⁻21 आली 12 किती आली बेटा 12 सो 10⁻12 काय झालं कशी येईल 11 अरे 21 अंदा अच्छा व्हेरी सॉरी 11 येईल 11 यस 10⁻11 यस चला समजतंय सगळ्यांना ठीक नेक्स्ट क्वेश्चन. ॲट रूम टेम्परेचर P टाइप सेमीकंडक्टर हॅज इक्वल इलेक्ट्रॉन होल्स मेनी इलेक्ट्रॉन्स फ्यू होल्स मेनी होल्स फ्यू इलेक्ट्रॉन्स और नन. रूम टेम्परेचर आहे आणि बाळा तो P टाइप सेमीकंडक्टर आहे प्युअर आहे का तो नाही प्युअर असतं तर जेवढे इलेक्ट्रॉन तेवढे होल पण तो P टाइप आहे म्हणजे काय झालंय डोपिंग कोणतं ट्रायव्हॅलेंट का पेंटाव्हॅलेंट ट्रायव्हॅलेंट झालंय बरोबर आहे का नाही. मग ट्रायव्हॅलेंट आहे म्हणजे काय झाला करेक्ट म्हणजे कोणता ऑप्शन आला सी बहुत बढ़िया मेनी होल्स फ्यू इलेक्ट्रॉन्स. चला नेक्स्ट which one of the following represents forward bias characteristics of diode. परत एकदा मोठ्याने बॉम्बला चैतन्य गोडे फॉरवर्ड बायसचा अर्थ सांग पटकन मला. भाष एवढं डोक्यात बसलंय सर प्लसला प्लस आणि मायनसला मायनस पण सर प्लस आणि मायनस कळतच नाही काय प्लस म्हणजे हाय मायनस म्हणजे लो पण हे व्होल्टेजच्या बाबतीत आहे चार्जच्या बाबतीत नाही हे कशाच्या बाबतीत आहे व्होल्टेज. आता फॉरवर्ड बायसमध्ये काय होईल आपण कॅरेक्टरिस्टिक शिकवलं होतं तुम्हाला मी फॉरवर्ड बायसमध्ये काय होईल बेटा इकडं व्होल्टेज आणि इकडं करंट आहे बरोबर. ए बेटा फॉरवर्ड बायस मध्ये काय होईल तुला माहिती पी ला प्लसला प्लस मायनसला मायनस ठीक आहे ना. मी परत डायग्राम काढतोय बघ हे बघ आपला डायोड ओके तुला माहिती आहे हा त्याचा प्लस टर्मिनल आहे हा त्याचा मायनस. बघ एवढ्या वेळा प्रॅक्टिस हो राहिली का तू म्हणताशील सर हे लय सोपं आहे अरे वाटतंय का नाही. चैतन्य घनवट मी हे फॉरवर्ड बायसिंग दाखवलंय का रिव्हर्स बायसिंग दाखवलंय हा
फॉरवर्ड बायसिंग, बहुत बढिया. कारण मोठी दांडी म्हणजे प्लस, छोटी म्हणजे मायनस, प्लसला प्लस लावलाय, मायनसला मायनस लावलाय, फॉरवर्ड बायसिंग केलेला आहे. आता बाळा तुला माहिती आहे फॉरवर्ड बायसिंगचा अर्थ काय होतो? मॅक्झिमम करंट, बरोबर आहे की नाही? म्हणजे ॲक्च्युली फॉरवर्ड बायसिंगमध्ये काय होतं बेटा, हे बघ, जसं जसं व्होल्टेजची व्हॅल्यू वाढत जाईल, आता नीट आहे का बरं का रे, हे बघ इकडं व्होल्टेजच्या व्हॅल्यू आहेत काय जे असतील त्या 0 1 2 3 4, 0 1 नाही, एवढं मोठं व्होल्टेज नसतं, 0.1 0.2 0.3 आहे का नाही, जर्मेनियम असेल 0.3, सिलिकॉन असेल 0.7, लाईक दिस. नीट आहे का? आपण व्होल्टेज वाढवत चाललो, नीट आहे का? आपण व्होल्टेज वाढवत चाललो, सध्या व्होल्टेज 0 आहे, नीट आहे का बरं का? व्होल्टेज 0 आहे, आपण बॅटरीचं व्होल्टेज वाढवलं. आपण बॅटरीचं व्होल्टेज वाढवत चाललो की आपल्याला करंट भेटायला सुरुवात होईल. जल्दी बोलो, बरोबर आहे की नाही? अरे बरोबर आहे की नाही? यस, आपल्याला करंट भेटायला सुरुवात होईल. समजा आपण वापरला जर्मेनियमचा, काय वापरला बेटा डायोड? जर्मेनियमचा वापरला. सो बाळा जर्मेनियमला सपोज इथं 0.3 व्हॅल्यू येईल, कोणता वापरल्यानंतरचा विषय चालला हा, आणि मग 0.3 ही व्हॅल्यू स्ट्राईक झाली म्हणजे 0.1 काय खाली काय रे तिथं काय आहे त्यांच्याकडे, मोबाईल एक काय, मग मी शोज केला असता इथं, आता लाईव्ह फोडला असता, कॅमेरा दिसला नसता का, तर भिंत तिकडे आहे, कॅमेरा इकडे पाहतोय, तुम्हाला वाटलं असं मी पॅनलला हानी नाही, अजिबात नाही, भीतीला हाणून फोडला असता. हा मोबाईल दिसला नाही पाहिजे. हा इकडं बरे 0.1 0.2 0.3 स्ट्राईक झाल्या झपकन मॅक्झिमम करंट भेटन. सगळ्यांच्या लक्षात आलं का? कारण की 0.3 हे स्ट्रायकिंग व्होल्टेज आहे. जर्मनी म्हणतो मला तुम्ही एवढं व्होल्टेज द्या, मी झपकन करंट मॅक्झिमम देईन. आलं का लक्षात? तिथून पुढे तुम्ही किती वाढवा, माझं मॅक्झिमम करंट द्यायची जी ताकद येते 0.3 व्होल्टेजला मी तुम्हाला मॅक्झिमम करंट दिली. इज दॅट ओके? मग अशा टाईपचं तुम्हाला कोणात दिसतंय पहा बरं, एस आर क्यू आणि पी पैकी हे अशी झपकन इन्क्रीमेंट कोणात दिसतीये? यस मध्ये दिसतीये. आलंय का सगळ्यांच्या लक्षात? ही झाली फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक, आहे झाली फॉरवर्ड. आणि रिव्हर्स मध्ये हाच ग्राफ कसा गेला असता बेटा इकडं खाली. चला नेक्स्ट. In the arrangement shown below, the current through the diode is 1 volt 2 volt. ओके बोला पटकन, एवढा वेळ ना घालू. सीईटीचा इथे छोटा क्वेश्चन आहे. हा 2 वोल्ट आहे, पटपट बोल ना. अरे एक म्हणजे लो आणि 2 म्हणजे हाय. हा तुमचा डायोड प्लसला प्लस आहे का? चेक कर बरं. कंडक्टर नाही करणार, 0 बात खतम. अरे सोपा आहे का अवघड आहे क्वेश्चन? हां नेक्स्ट. इन फॉरवर्ड बायस ऑफ पी एन जंक्शन डायोड, सांगा बरं आता. पी रिजन इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, बरोबर आहे का? नाही. पी इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. यस. बरं खालची चेक करा. एन इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह. नाही. डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट इज फ्रॉम एन टू पी, अशा असते का? पी टू एन असते. म्हणजे कोणता बरोबर बेटा? चला नेक्स्ट. द गिवन सर्किट हॅज 2 डायोड्स, सॉरी आयडियल डायोड्स. आयडियल म्हणजे काय? आयडियल अर्थ असा असतो फॉरवर्डला कंडक्ट करायचं, रिव्हर्सला नाही करायचं, त्यालाच आयडियल डायोड म्हणायचं. हां. द करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स R1 विल बी, या R1 मधून जाणारा करंट. मला सांगा बरं तुम्ही आता, समजा हा परीक्षेला आला म्हणजे आलेलाच आहे 2022 रिसेंटली, सगळे प्रिव्हियसच आहेत. समजा असा क्वेश्चन आता आला, काय करायचं? मग वाट बघायची का? सर देते बा हान सी सोडीलाय मी. अरे बोला पटकन. सर्किट मध्ये हा एक डायोड आहे आणि हा एक डायोड आहे. डायोडचा तुला माहिती आहे इकडे काय असतो? प्लस, इथं काय असतो? मायनस. याचं इथं काय आहे? प्लस, याचं इथं मायनस. पहिले चेक कर ना फॉरवर्ड आहे का रिव्हर्स आहे. पहिला चेक कर बरं. हा बघ, हा प्लस आहे बॅटरीचा आणि हा मायनस आहे. हे खुचूक D1 का झाला? फॉरवर्ड. आणि D1 का झाला? फॉरवर्ड. चला याचा कार्यक्रम काय रे बेटा? हे पुढे जो करंट जाईल रिव्हर्स. अरे का का ती मायनस आहे ना, म्हणजे हा D2 काय झाला बेटा? रिव्हर्स. आलं लक्षात? हा फॉरवर्ड झाला तो, अरे बेटा तो रिव्हर्स झाला. तिथून करंट जायचं काय कारण? तिथून करंटच नाही गेला, रेजिस्टन्स असून काही उपयोग नाही का? V इज इक्वल टू I R. आलं लक्षात? I 0, मग V काय झाला? 0. म्हणजे व्होल्टेजचा काही ड्रॉप झाला, त्याने एनर्जी खाल्लीच नाही. अरे ह्या रेजिस्टन्सने एनर्जी खालीच नाही, कारण तिथून करंट नव्हता. हे किती जणांना खरोखर कळतंय? हातवरती करा. ओके, बाकीच्यांनी MRI मशीनकडे जाऊन या बरोबर तासाभरात, MRI स्कॅन करून या. तुला काही डोकं आहे का नाही? अरे जर करंटच नाही गेला, V इक्वल टू I R आहे ना. अरे I नाही गेला, बात खतम. चला मग सर्किट एवढंच उरलं आता. अरे झेपा की नाही झेपा? सर्किट एवढंच उरलं आणि ते काय काढा म्हणले?
द करंट फ्लोईंग थ्रू. ओके, मग बाळा व्ही इज इक्वल टू आय, इथून पुढं कायम काय म्हणायचं, बहुत बढ़िया. सो आय विल बी अपॉन आर. हा, व्हॉट इज डेल्टा व्ही. हा जो डायोड आहे, मला म्हणले असते सिलिकॉनचा आहे किंवा जर्मेनियमचा आहे, तर मग मी ह्या व्होल्टेज म्हणून ते व्होल्टेज वजा केला असं, जसं क्वेश्चन बरोबर मध्ये होतं. कळतंय का, सांगू मेलो मी. आणि तिथंच काही मेन्शन केलेलं, मग आपण काय करायचं, सरळ जे डेल्टा व्ही आहे तो 10च घ्यायचा. पटकन बोल, का आलंय का. अरे या सर्किटमध्ये बघ ना 10 व्होल्ट एवढीच एनर्जी आहे व्ही, आणि खाली आला विषय आर. आता आर 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 काय बेटा, आर इफेक्टिव्ह. कमॉन, आर काय आहे, इफेक्टिव्ह. मग आता सर्किटमधून बघ करंट जाईल प्लस टू मायनस, हे बघ करंट प्लस टू मायनस, आई गेला याच्या थ्रू जाईल, याच्या थ्रू जाईल, याच्या थ्रू जाईल, आणि परत आई येईल. बरोबर आहे का नाही. हां, आणि मग याच्यामध्ये घुसेल तो. मग मला सांगा, हा R1 आणि हा R2 सिरीजमध्ये आहेत का पॅरलमध्ये आहेत. सिरीज आहेत, कारण सर एका पुढे एक आहेत ते सरळ सरळ कसे आहेत, एका पुढे एक. मग त्या दोघांची काय होणार, ॲडिशन. सो बाळा आर इफेक्टिव्ह, कमॉन आर इफेक्टिव्ह किती झाला रे, ते 2 आणि त्याच्या पुढं 3 रेजिस्टन्सेस एका पुढे एक असले सरळ सरळ ॲड होतात. झालं नाही सर, 5 5 दुने 2 एम्पियर, बात खतम. सोपं आहे का नाही. चला नेक्स्ट वाचा, काय सांगा. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ पी टाइप सेमीकंडक्टर डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ. कंडक्टिव्हिटी कोणाची चालली, कशावरती डिपेंडंट आहे ही, ती होल्सवरती डिपेंडंट आहे. कशावर डिपेंडंट आहे बेटा, होल. कारण त्यांच्याकडे किती जेवढे होल असतील मॅजॉरिटी कॅरियर्स तेवढा करंट असेल. करंटला होल्स कारणीभूत आहे. चला, टू आयडेंटिकल आयडियल डायोड्स आर कनेक्टेड टू द ॲमीटर. ठीक आहे, 4 ठिकाणी 1 व्होल्टचा सोर्स आहे. ठीक आहे, हा सोर्स किती व्होल्टचा आहे, 1 व्होल्ट. विच सर्किट शोज नो डिफ्लेक्शन. भारी क्वेश्चन आहे. कोणतं सर्किट डिफ्लेक्शन दाखवणार नाही, याचा अर्थ का काय, म्हणजे अरे करंट दाखवतोय म्हणजे फॉरवर्ड बायसिंग. फॉरवर्ड बायसिंग म्हणजे प्लसला प्लस, मायनसला मायनस, किंवा प्लसला हाय मायनसला लो, असं लक्षात ठेवा. प्लसला हाय मायनस लो, सिंपल आहे. आता पहिल्या डायग्राम मध्ये जरा चेक करा बरं, काय दिसतं रे बेटा. पहिल्या डायग्राम मध्ये काय दिसते मला, ह्या प्लसला इकडे काय आला, आता हा प्लस आहे आणि हा. मग पहिल्याच डायग्राम मध्ये काय झालं, कार्यक्रम फ्लॉप झाला. अरे बरोबर आहे का नाही. म्हणजेच मला इथे काय दिसतंय की हा रिव्हर्स बायस आहे, इकडून तिकडं करंट जायचं काही कारण, आणि आपला आन्सर इथंच झालेलं आहे. त्याचं कारण काय, इथं सिंगलच ऑप्शन आहेत, ते डबल झाले सरांकडून. आपल्या ए बी सी इथं डी असेल. सर चेक करत होते, सरचं लक्ष आहे की नाही. ए डी बी सी. चला हां ठीक आहे. हां कळलंय का, ते पहिलाच. अच्छा, दुसरीकडे पहा, इकडे बघ रे, हे बघ हा प्लस आहे, प्लसला प्लस आणि मायनसला, ते दोघं सिरीजमध्ये आहेत, कंडक्ट होईल. बरोबर आहे की नाही. चला इथं बघ रे, हा प्लस हा मायनस, इकडं वरती जाईल काही करंट, खाली काही जाईल. तर इकडं बघ, हा मायनस आणि हा, तर हा कंडक्ट होईल का, नाही. परंतु हा प्लस आणि हा, म्हणजे दिस विल कंडक्ट, दिस विल नॉट कंडक्ट. आलं का लक्षात सगळ्यांना. 2 पैकी निदान एक का होईना पण कंडक्ट झाला म्हणजे करंट फ्लो होतो, म्हणजे ॲमीटर दाखवेल ना रिडिंग, तिकडे दाखवेल इकडे. चला इथं बघ रे, प्लस आला, काही इकडे गेला, काही इकडे गेला, आणि हे प्लस मायनस आहे. व्हॉट विल हॅपन बेटा, बोथ होईल कंडक्ट. आलं की लक्षात. सो दोघं सिरीजमध्ये, दोघं पॅरलमध्ये असं कॉम्बिनेशन, तर तो ए म्हणजे आता नो डिफ्लेक्शन वाला ऑप्शन झाला, ऑप्शन आहे. चला नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. काय झालं, चूज द करेक्ट इन कंडक्टर्स. सांगा, व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड ओव्हरलॅप. यस सर. संपलन चॅप्टर पोरांनो.